15 ते 20 पावलांचा सलग मार्किंग करून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. आघाडीवीर म्हणून वैभव आणि विराज दोन व्ही. लेट्स प्ले. पहिला षटकाचा पहिला चेंडू राईट मोर विकेट. पहिला चेंडू फिरकावण्याचा प्रयत्न होता पण उभ्याने टायमिंग चुकला. पूर्णतः फसगत झाली ती चेंडूची उसळी अचानक वाढल्यामुळे कदाचित वैभवला ते समजू शकलं नव्हतं. निर्धाव चेंडू जातोय. पण इथे मात्र लोकेशची चांगली सुरुवात म्हणता येईल. डॉट बॉलने सुरुवात केली त्यानं. पुन्हा एकदा लोकेश पहिल्या षटकातला दुसरा चेंडू घेऊन राईट मोर विकेट. हा चेंडू हलक्या हाताने मस्त क्लासिक कव्हर ड्राइव्ह पण तिथं मिलिंद तैनात आहे कव्हरच्या दिशेनं. झेल टिपतोय आणि इथे मात्र वैभवची दांडी गुल होते म्हणता येईल की विकेट्स पडते. पहिला झटका पहिला आघात लागतो तो संजोग स्मृती संघाला प्रथम फलंदाजी करताना आणि त्यामुळे पहिली सफलता मिळते लोकेशला. पहिली सफलता मिळते श्री गणेश संघाला नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी क्षेत्ररक्षण करताना. बघूया. तर खरं तर हलकासा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा होता पण त्याला सरळ बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न मात्र थोडासा अपिश चेंडू उठला. त्यामुळे चेंडू थोडासा आतल्या बॅटला लागला आणि दरम्यान लॉंग ऑफवर क्षेत्ररक्षण ठेवलं होतं लोकेशनं. मिलिंद बेटानं कसलीही चूक न करता तो झेल टिपला आणि पहिला आघात संजोग स्मृती संघाला बसतोय. बघूया आतापर्यंत ह्या चार्ट प्रमाणे हा जो चार्ट बनवला आहे त्यामध्ये प्रत्येकाची नावं आहेत एकाखाली एक एकाखाली एक. पण घडलंय असं की पहिल्या ज्या 5 सामने झालेत प्रत्येक सामना तो जिंकला ज्याचं नाव खाली आहे. म्हणजे साई मल्हार नंतर संतोषी माता जिंकली. अनुप कुणाल नंतर कॉलेज बॉय जिंकला. एकविरा गोल्डन जिंकला. राजंदीमध्ये चेरदेव जिंकला. आता संजोगच्या खाली श्री गणेश आहे म्हणजे श्री गणेश जिंकण्याचे शक्यता आहे का बघूया. कागदोपत्री आहे जर तरच्या गोष्टीत क्रिकेट आहे पण एक वेगळं समीकरण इथं पाहायला मिळतंय. वन डाऊन बॅट्समन विकी येतोय फलंदाजीसाठी. लोकेशला पहिली सफलता मिळते. पहिली सफलतेनंतर तिसरा चेंडू घेऊन राईट मोर विकेट. हा चेंडू फुल अर्लेनचा चेंडू ब्लॉकरमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. विकीने हलक्या हाताने मनगटाचा वापर करून ढकलून दिला त्याला मिड विकेटच्या दिशेनं. पवन येताय पकडतोय फेकतोय. त्या दरम्यान एक धाव मात्र नक्कीच झाली. धावसंख्येला थोडासा का होईना आकार आला कसा तरी आला पण आला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1-1. लोकेश चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा इथे जाऊ शकला असता. जुना बॉल नाही ना. एक धाव मात्र कशी बशी तयार झाली आहे. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 1-2. लोकेश पुन्हा एकदा. आता मात्र पहिल्यांदाच विकीला दुसऱ्यांदा चांगला पंच क्षेत्ररक्षण झालंय. धाव इथे मात्र खतरा हो हातात घेतला असता तर कदाचित होऊ शकला असता पण एक धाव मात्र मिळते. चेंडू धावसंख्या 2 वर कशी बशी पोहोचली. 3 ना डॉट गेला. ओके म्हणजे 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1-2. थोडी नाजूक अवस्था आहे पण आहे अजून भरपूर वेळ आहेत. जवळजवळ 13 चेंडू शिल्लक आहेत. यास बढिया शानदार मस्त सुंदर फटका. सरळ टायमिंग उचलला होता. चेंडूची उसळी बरोबर चेंडूला उसळलं होतं आणि लगेच पॉइंट डोक्यावरून काढला. चेंडू गेला सीमारेषे पार आलाय चौकार. धावसंख्या 4 ने वाढली पोचली 6 वर 6. त्यामुळे कुठेतरी सुरुवात बरी झाली असं म्हणता येईल का नाही. थोडीशी नाजूक अवस्था आहे अजूनही आहे कारण 12 चेंडू जरी असले तरी पहिल्या षटकात धावा कमी आहेत. वरती विकेट्सही पडली. त्यामुळे कुठेतरी आता येणाऱ्या गोलंदाजाला अर्थात योगेशला चांगली गोलंदाजी करायचं आहे तर मात्र लोकेशच्या पावलावर पाऊल ठेवावं लागेल. तर योगेश पाण्याची व्यवस्था करा प्लीज. आयोजक पाण्याची व्यवस्था करा. बाटली भरून ठेवा.
योगेश दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू फिरकीचा चेंडू ऑप्शनच्या खूप बाहेर टाकला, आतमध्ये वळवला, पण दिशा ओळखण्याच्या आधीच विराजला मात्र चकवून चेंडू गेला होता यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. पुन्हा आता योगेश घेऊन येतोय दुसरा चेंडू दुसऱ्या षटकातला. राईट आर्म ओव्हर द विकेट, मारा करण्यासाठी तयार होतोय. हा चेंडू आता मात्र ओसली घेतल्या बरोबर चेंडूला हाफोली घेऊन मस्त भिरकावून दिला. सरळ सीमारेषा बाहेर षटकार. सुंदर देखणा फटका आणि त्या देखण्या फटक्याबरोबर धंगाची धावसंख्या झपाट्यानं वेगानं वाढली. जे अपेक्षित होतं विराजकडून धावसंख्या 12वर पोहोचली. विराजच्या खात्यात 7 जमा होत आहेत, संघाच्या खात्यात 6 जमा झाले, एकंदरीत 12वर पोहोचली संख्या. 8 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 बाद 12. डझनावर जरी धावा गेलेल्या असल्या तरी मात्र त्या तोकड्या वाटतात, अपुऱ्या वाटतात. त्यामुळे कुठेतरी येणाऱ्या आणखीन 10 चेंडूंवर थोडी फटकेबाजी करणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. हा चेंडू पुढचा हाफोली घेण्याचा प्रयत्न, पण फिरकीचा विचार केला नव्हता विराजनं. विराज मात्र थोडासा चकला गेला असं म्हणूया, थोडासा फसगतीचा चेंडू होता. फिरकीचा चेंडू असल्यामुळे कुठेतरी विराजला चकवून जातो चेंडू. धावसंख्या स्थिरावली त्याच ठिकाणी त्याच जागेवर 12वर. 9 चेंडूच्या समाप्तीनंतर बघूया 9 संपलेले आहेत, पण अजून 9 बाकी आहेत. चौथा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. लेग स्पिन, टॉप लेग स्पिन, फ्लायटेड केली होता. चेंडू खूप वळला होता, पण अपेक्षाप्रमाणे मागत होता पंचांकडे की मला वाईड द्या, पण पंच तटस्थ, शांत, स्थिर, स्तब्ध, कसलाही निर्णय नाहीये, फक्त डॉट बॉलचा निर्णय येतोय. धावसंख्या 10 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 बाद 12. हा असेल 11वा चेंडू. घेऊन जातोय पुन्हा एकदा योगेश टू विराज. विराज एक आक्रमक फलंदाज आहे. योगेश चकवतोय का बघायचं त्याला. फ्लाईट दिलं, फुल टॉस घेतले, फटकावला, 1 बाउन्स कदाचित बाहेर जाईल, कारण उसली गेल. हो, चांगला क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण लोकेश कडून होतोय. लोकेश हा चपल चलाख क्षेत्ररक्षक गोलंदाज, त्याचे क्षेत्ररक्षण इथं पाहण्याजोगं होत आहे. धावसंख्या 2 नक्कीच वाचवली गेली लोकेशनं. धावसंख्या 14वर पोहोचले. 11 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 14. पुन्हा एकदा योगेश चेंडू घेऊन जातोय शेवटचा 12वा चेंडू. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू कदाचित वाईट होईस नकारात्मक चेंडूचा इशारा करतायत पंच. लगेचच आकाश सिंगजी. धावसंख्येला एकने आणखीन आकार येतोय, पोचते 15वर. बघा 12 चेंडूत 15 धावा, ह्याही तोकड्याच वाटतात, अकुड्या वाटतात, कारण प्रतिस्पर्धी संघ हा मजबूत संघ आहे. त्यामुळे कुठेतरी येणाऱ्या 7 चेंडूंवर घणाघाती फटकेबाजी विराजला खास करून करावीच लागेल. बघूया काय होतंय. हा चेंडू निघतोय 12वा. फुल टॉस कडाक. षटकाराबरोबर धावसंख्या चांगल्या आकारात पोहोचेल का बघायचंय. पोहोचली सध्या तरी 21 वर. बघा 10ची सरासरी प्रति षटकामागची लागलेली आहे. 2 षटकांची समाप्ती होती. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 21. पाणी पोचवा लवकर. संतोष, आमचे पाणी व्यवस्थापक संतोषजी, पाण्याची व्यवस्था करताना वॉटरमॅन संतोष म्हात्रे. तर समीकरण आता सध्या तरी विचार केला तर 10.5ची सरासरी असं म्हणूया आपण, 11ची सरासरी चला म्हणूया आपण. 21 धावा झालेल्या आहेत. प्रति षटकामागे 11 धावा काढणं तेही बलाढ्य श्रीगणेश संघाला इतक्याशा महागड्या पडणार नाहीत. जरदरच्या गोष्टी जरी असल्या तरी मात्र नक्कीच 2 षटकं चांगली गेलीत असे म्हणता येईल. पण बघायचं 3रं षटक कसं जाते, कोण जाते. मिलिंद स्वतः येईल होते गोलंदाजीला, त्यामुळे विराजला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळणं अपेक्षित आहे. वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं अंतिम शेवटचं निर्वाणीचं षटक घेऊन मिलिंद बेटा. त्यामुळे कुठेतरी विकीचा पर्याय काय होतोय बघूया. विकी स्वतः प्रयत्न करेल मोठ्या फटक्यांचा का स्ट्राईक रोटेट करून धावसंख्येला आकार देण्यासाठी किंबहुना विराजला प्रोसीड करेल. मिलिंद पहिला चेंडू. हो, मस्त पंच आहे, गती आहे, क्षेत्ररक्षकही आलाय, क्षेत्ररक्षण झालंय, पकडला गेलाय, फेकला गेलाय. तदरम्यान दुसरा प्रयत्न यशस्वी होतोय.
ओ तीसरा 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 बदलालित फुटवर्क फुटबॉल खेळला जात आहे मिलिंदकडून असो किंवा क्षेत्ररक्षकाकडून एकदा मात्र परिवर्तन 3 मध्ये झालं. संख्या 3 ने वाढली पोहोचली 24 वर. बघा 5 चेंडू अजून शिल्लक आणि मेन म्हणजे जमेची बाजू की विराज स्ट्राईकला आलाय. आता विराज आणि मिलिंद हे दोन अतिउच्च खेळाडूंचं बॅटल आता पाहायला मजा येईल. बघूया काय होते कोण सरस ठरतोय मिलिंद की विराज. फ्लाईटने चकवला अक्षरशः विराजला भवरा बनवला असं म्हणूया आपण तर कारण हे फ्लाईट जेव्हा दिली जाते तेव्हा ती फ्लाईट यष्टीरक्षकाकडे नजर ठेवून ओळखली जाते किंवा पारखली जाते. यष्टीरक्षक जवळ आहे त्यामुळे विराजला पुढे येता येत नाही मागेही जाता येत नाही अशा परिस्थितीत निर्धाव चेंडू. हो मोठा आहे हा मोठा आहे हा मोठा आहे. लोकेशच्या वरते का नाही लोकेशला सोडून जात नाही चेंडू. इथे मात्र लोकेशनं आरामात तो झेल टिपला आणि विराजची खेळी समाप्त होतीये. दुसरा हादरा बसतोय तो विराजच्या स्वरूपात. विराज बाद होतोय. धावसंख्या त्याच ठिकाणी त्याच जागेवर 24 वर 2 बाद 24. तर पुन्हा एकदा तयार होईल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूचा समाचार घेण्यासाठी नवीन फलंदाज काय नाव वळायचं Who's that boy? कोण? सचिन आयला सचिन द ग्रेट क्रिकेट के भगवान भारत रत्न सचिन रमेश तेंदुलकर सर उन्हीं का नाम का सचिन बाएं हाथ का बल्लेबाज तैयार होता हुआ मिलिंद के सामने अंतिम 3 गेंदें खेलने के लिए जो कि अंतिम गेंद सिर्फ 3 गेंदें शेष और रन संख्या बन चुकी है 24 पर. आने वाले 3 गेंदों पर काड़े प्रहार होना आवश्यक है. ओ नहीं 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 आओ ना देखा ताऊ ना देखा बल्ला घुमाया ये नहीं चलेगा. थोड़ा ध्यान देकर खेलना होगा. ये चतुर चलाक मिलिंद गेंदबाजी कर रहा है. बढ़िया शॉट संभवतः एक तो मिलेगा कम से कम. मयूर अच्छी क्षेत्र रक्षण वहां पर मयूर का. इस तरह गेंद को झुककर पकड़ लिया लपक कर फेंक दिया. उस दरमियान एक की संभावना थी. रन संख्या 25 तक पहुंच चुकी है. अब केवल मात्र एक गेंद शेष. ओ बढ़िया शॉट कैच आउट. जी बिल्कुल यहाँ पर 26 का टारगेट बन चुका है जो कि संजोग स्मृति और श्री गणेश का ये सबसे लो स्कोर है क्योंकि लो स्कोर की बराबरी की है. हालांकि स्पॉट बॉयज ने भी राधा कृष्ण को 25 रन पर रोका था और 26 का टारगेट अपने सामने रखा था. उसी तरह से यहाँ पर श्री गणेश ने भी संजोग स्मृति को 25 तक रोक कर 26 का टारगेट अपने सामने रखा है. तो गेंदे 18 रन निकाल लेंगे 26. ज्यादा कुछ करना नहीं है. देखिए इस पिच पर इस मैदान पर 8.66 का औसत पाना कोई ज्यादा मुश्किल कार्य नहीं है. और आराम से हो सकता है. ये मैं इसलिए कह रहा हूं क्योंकि श्री गणेश जैसी तगड़ी टीम की बात करें संभावनाओं की बात करें कागजों की बात करें इतिहास की बात करें तो यकीनन एक मजबूत टीम है. तो संजोग स्मृति के लिए बहुत बड़ा दायित्व है बहुत बड़ी जिम्मेदारी है बहुत बड़ा कार्य है. और वो कार्य आसान नहीं है. थोड़ा मुश्किल जरूर है कि सटीक गेंदबाजी के साथ साथ अच्छा क्षेत्र रक्षण दोनों बातें अगर होती है तो संभव है आने वाले 18 गेंदों पर 26 रन का टारगेट मुश्किल जा सकता है. ये अगर मगर की बात है लेकिन कहना तात्पर्य है कहना जरूरी है. तो मैं बात कर रहा था अब तक जितने भी टीमें विजेता घोषित हो चुकी है चाहे फिर जय संतोषी माता हो कॉलेज बॉयज हो गोल्डन हो स्पॉट बॉयज हो चेरेदेव हो या फिर अब जो को मुकाबला हो रहा है संजोग और श्री गणेश के बीच का मुकाबला हो सभी टीमें अब तैयार हो जाइए अपना दूसरा बहुत बड़ा मुकाबला खेलने के लिए जो कि विजेता टीम के साथ होगा. जय संतोषी माता कॉलेज बॉयज ना बरोबर ना
तो चलिए इस मैच के तुरंत बाद जय संतोषी माता और कॉलेज बॉयज, अगर आप तैयार हैं तो टॉस के लिए आ जाइए। पहला मुकाबला होगा सेकंड राउंड का। जय संतोषी माता और कॉलेज बॉयज दोनों कप्तान आ जाइए टॉस लेने के लिए, क्योंकि हम प्रतिदिन यही कोशिश करते हैं कि एक इनिंग के बाद यहां पर टॉस लिया जाता है। मैं फिर एक बार आवाज देना चाहूंगा, जय संतोषी माता टीम के कप्तान और कॉलेज बॉयज टीम के कप्तान, ये दोनों ही विनिंग टीमों के कप्तान, आप आइए और टॉस लेके जाइए, ताकि हमारे लिए अभी भी 3 बजे का वक्त हो चुका है, लेकिन अभी भी तकरीबन 5 मुकाबले बाकी है, शेष है, तो जल्दबाजी की जरूरत है यहां पर। तो निवेदन है दोनों कप्तानों से, जय संतोष माता के कप्तान हो या फिर कॉलेज बॉयज के कप्तान हो, आप तुरंत आइए और टॉस लेके जाइए प्लीज। आयोजक की ओर से आपके लिए ये महत्वपूर्ण सूचना है, निवेदन है कि आप आइए और टॉस ले जाइए। पवन हात वरती कर, हा थँक्यू ओळखला, थोडासा अंदाज चुकला मी रोज बघतो तरी पण मला कळत नाही। पवन पवन आहे स्ट्राईक वर, नॉन स्ट्राईक वर मिलिंद आहे, 2 तडाखेबंद फलंदाज आहेत, जबरदस्त हतुटी, जबरदस्त क्षमता आहे, पण क्षमतेला बांधून ठेवायचं असेल, रोखून धरायचं असेल तर 8.66 ची सरासरी प्रति षटकामागची ती मात्र कुठेतरी मिळवावी लागेल, आणि ती जर रोखायची असेल तर मात्र पहिला गोलंदाज विकीला बंदिस्त गोलंदाजी करावी लागेल। चला वेळ आली आहे थोडीशी भाषा परिवर्तनाची, मी थोडा आराम करतो आणि माझ्या सहसमालोचक हिंदीचे रविराज यांना निमंत्रण देतो की या आपण समालोचक धुरा सांभाळा। रविराज या। शुक्रिया, धन्यवाद, आभार। तो यहाँ पर लक्ष्य 26 रनों का, केवल 26 है, और ये केवल शब्द इसलिए क्योंकि 8.66 का औसत प्रति ओवर का इस पिच पर, इस मैदान पर कोई ज्यादा माना नहीं जाता। आमतौर पर आराम से 1-2 रन बनाए जा सकते हैं, समतल सपाट मैदान है, आउटफील्ड काफी तेज है, उस कारणवश कोई ज्यादा बड़ा टारगेट नहीं कहा जा सकता। प्रति ओवर 8.66 का औसत। पहली गेंद बढ़िया 5, ये देखिए मैंने कहा था हल्के हाथों से खेलते, गैप ढूंढते तो आराम से चौका मिल सकता है, वही हुआ। सरसराती गेंद बाउंड्री लाइन से बाहर जाती हुई 4 रनों का यहाँ पर खाता खुलता हुआ। पवन के खाते में 4, टीम के खाते में 4, रन संख्या का आरंभ हो चुका है, प्रारंभ हो चुका है 4-4-4-4। तो केवल 8.66 का औसत है, और पहली गेंद पर जब कभी चौका लगता है तो अक्सर गेंदबाज थोड़ा कहीं ना कहीं डिस्टर्ब होता है। देखते हैं विकी क्या डिस्टर्ब हो चुके हैं या फिर कमबैक का वो बेहतरीन गेंद इस दूसरी गेंद पर डालते हैं। ये गेंद बढ़िया स्टेप आउट, बढ़िया प्लेसमेंट, शानदार तरीके से, बिल्कुल शानदार तरीके से उस हल्की से आती हुई गेंद को उठा दिया कवर पॉइंट की तरफ से सीधे 4 रनों के लिए। सचिन जी भोसले जी की तरफ से पवन के लिए हैट्रिक, अगर छक्कों की हैट्रिक लगा दिए तो 500 रुपए के इनाम सचिन भोसले जी की तरफ से। यहां पर प्रोत्साहन है पवन के लिए, 3 लगातार छक्के, रुपए 500 का इनाम। तो पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर भी चौका, और सचिन जी की तरफ से यहां पर इनाम तो है, लेकिन लगातार 3 छक्कों के लिए। हालांकि संभावना तो है, कोशिश तो जरूर करेगा, लेकिन ज्यादा जरूरत नहीं है। ये बढ़िया शॉट यहां पर, खराब खराब, ओ, 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 दुर्भाग्य दुर्भाग्य दुर्भाग्य, थोड़ी सी कहीं ना कहीं गड़बड़ कर बैठे विकेट कीपर, और उसी दरमियान वहां पर कैच ड्रॉप हो चुका है। रन संख्या 1 से जरूर बढ़ेगी, पहुंची 9 पर। 3 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या 9, बिना कोई विकेट खोए। पहली बार अब स्ट्राइक पर मिलिंद, घातक बल्लेबाज, लेकिन क्या वो पवन की तरह शुरू करेगा अपना रनों का अंबार लगाने के लिए? पहला शॉट, जी बिल्कुल बिल्कुल करारा कड़क, ये अंदर है या बाहर है? ये बाहर है। 6 रन, बढ़िया शॉट, बढ़िया टाइमिंग, गेंद तारामंडल में जरूर गई थी, लेकिन बादलों को चूम कर गेंद आई सीधी सरसराती हुई, सीधी बाउंड्री लाइन से बाहर गिरी 6 रनों के लिए।
रन संख्या 4 गेंदों की समाप्ति के बाद 15 पर। 26 का टारगेट है लेकिन 15 रन बने हैं केवल 4 गेंदों पर। 5वीं गेंद लेकर तैयार विकी, अंदरूनी किनारा लगा और प्ले डाउन हो बैठे, सीधा स्टंपों पर गेंद गई और यहां पर गिल्लियां उड़ चुकी है और यहां पर विकेट का पतन होता हुआ मिलिंद आउट। बालकृष्ण जी अगस्कर इनके कर कमलों से शुभ हाथों से यहां पर टॉस दिया जा रहा है दोनों कप्तानों के बीच, जय संतोष माता और कॉलेज बॉयज के बीच। दोनों के लिए बहुत बहुत शुभकामनाएं, बेस्ट ऑफ लक। It is call and here it is। जय संतोष माता टीम ने अपना कॉल, पहला कॉल जीता है, बहुत बहुत अभिनंदन। और एक है ना बोल। अंतिम गेंद लेकर विकेट तैयार, फिर एक बार पवन के लिए। नया हालांकि गेंद नया बल्लेबाज नयन आ चुका है, तो नयन पवन ये दो भाई फिर एक बार तैयार बल्लेबाजी के लिए। पवन नयन है और ये पवन का शॉट, लेकिन गेंद ने दिशा बदली, लेकिन एक रन भी मिलता हुआ। तो एक रन तो मिलता हुआ, रन संख्या 1 से बड़ी पहुंची अब जाकर 15 पर। तो पहले ओवर की समाप्ति 16 पर, माफ कीजिए, पट कर लीजिए। तो रन संख्या 16 पर पहुंच चुकी है। देखिए अभी भी 12 गेंदें हैं, तो 12 गेंदों पर अभी भी केवल 10 रन दूर, तो कोई ज्यादा नहीं है, 5 का औसत आ चुका है। 5 रन प्रति ओवर बनाने के लिए कोई ज्यादा संघर्ष करने की जरूरत नहीं, आवश्यक नहीं है। बस गलत शॉट न खेले जैसे मिलिंद ने खेला था और आउट हो गए थे। हालांकि प्ले डाउन हुआ था जरूर, मोटा किनारा लगकर गेंद स्टंप पर गिरी थी, विकेट का पतन हुआ था, लेकिन फिलहाल यहां पर दूसरे ओवर की बागडोर संभाले गेंदबाज। वैभव, वैभव नाव काय बोलले सर? स्वप्नील, ओके थँक्यू। मला तर नाही समजत, आजच्या पोरांना पण नाही समजत। स्वप्नील वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन स्वप्नील, बघा समीकरण आहे 10 धावांचं, फक्त 10 धावांचं, म्हणजे 5 धावा प्रति षटकामागचं आव्हान आहे। 16 धावा झालेल्या आहेत, 26चं आव्हान आहे, म्हणजे शिल्लक आहे 10 धावा। स्वप्नील लिखते पहिला चेंडू घेऊन, चांगला चेंडू दिशा दिली आहे, दिशामध्ये प्रचंड गती आहे, चेंडूची गती गती गती, चल 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 करत बाउन्स बाउन्स करत करत सीमारेषा पार, सुंदर चौकार आणि या चौकारावर धावसंख्या 4 ने वाढणार आहे। आता फक्त 6 धावांची गरज, हा फक्त शब्द यासाठी की तब्बल 11 चेंडू मध्ये 6 धावा काढायच्यात, त्यामुळे या 6 धावा काढणं होऊ शकतात कठीण, यास नक्कीच मी प्रोत्साहन करीन। गोलंदाजाला स्वप्नीलला हरकत नाही, पहिला चेंडू चौकार जरी लागला तरी दिशा मात्र तुझी वेगळी होती, दिशा व्यवस्थित पकड, लाईन आणि लेंथ ज्याला म्हणतो आपण ती योग्य असणं गरजेचं आहे। 11 चेंडू आहेत आणि समीकरण जिंकण्यासाठी 6 धावांचं। ओ हा विनिंग शॉट आहे की आतमध्ये आहे? हा ठरतो विनिंग शॉट। बघा 2 चेंडू मध्येच जवळजवळ 8 चेंडू मध्ये सामना समाप्त होतोय आणि श्री गणेश संघ हा विजेता संघ म्हणून घोषणा इथे करण्यात नक्कीच हरकत नाही। धन्यवाद संजय स्मृती संघ, आपण या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। चला जय संघ, आपण काय निर्णय घेतलाय?